नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर तांबडा रस्सा ही फेमस कोल्हापुरी रेसिपी शेअर करणार आहे. इथे आपण साहित्य पाहूया मी काय घेतले. याच्यासाठी मटन स्टॉक लागते. मग ओलं खोबरं ताजं 1 कप, मग सुकं खोबरं अर्धा कप, मग 3 कांदे घेतले, तिकडे 2 ठेवलेत मी कापून. मग तिथे कोथिंबिरीची पेस्ट होती ती, कांदा, जिरं, तीळ, लसूण. ठीक आहे. तर पहिला इथे मी 2 चमचे तेलामध्ये ते कांदे घेतले आणि ते चांगले परतून घेणार आहेत. त्याच्याच बरोबर मी सुकं खोबरं पण घातले. तर आता हे आपल्याला एकदम छान सोनेरी रंग होईपर्यंत ब्राऊन तळून घ्यायचे. कांदा आणखीन सुकं खोबरं, त्याची टेस्ट बदलते एकदम. हे बघा किती छान झालंय ना कांदा आणखीन सुकं खोबरं तळून. ते मी आता डायरेक्ट मिक्सरमध्ये घातलं. त्याच्याबरोबर आता मी तीळ घातला, लसूण घातले, जिरं आणि त्याच्याबरोबर बारीक केल्यानंतर त्याच्याबरोबर मी ते सुकं ओलं खोबरं घातले. आता इकडे मी तेल परत दुसऱ्या टोपामध्ये ज्या करणार टोपामध्ये घेते, मेन टोपामध्ये, आणि कांदा परतवते. इकडे हा काय ब्राऊन करायचा नाही, जस्ट चांगला परतून घ्यायचा. हा हे रस्सा असतो ना. आता इकडे कोथिंबिरी पेस्ट आहे. हे मी कोल्हापूरला जाऊन त्या रेस्टॉरंटच्या शेफकडून शिकलेली रेसिपी आहे ना. एकदम ऑथेंटिक आहे ही. आता लसूण घातले मी. हे मसाले घालायचे आहेत. तिखट कसं पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही लाल तिखट घाला. हे बहुतेक वेळानं आपण सुकं मटण करतो किंवा अजून काहीतरी खिमा करतो, तर रस्सा पाहिजे असतो ना आपल्याला भाताबरोबर खायला. आणि तेव्हा हे आणि स्टॉक राहिलेला असतो मटणाचा, तेव्हा हे तांबडा रस्सा एकदम उपयोगी पडतो. माझ्याकडे पार्टी होती, लोक आलेली जेवायला, तेव्हा मी हे तांबड्या रस्साचं त्यांच्यासाठी ग्रेव्ही केली होती. ती पावाबरोबर खायला छान लागते. आता आपण ते वाटलं होतं ना सगळं नारळाचं, कांदा नारळ सगळं ते मिक्स करते आता. आणि मी ह्या कोल्हापूरला जाऊन शोधून आणलेला हा गरम मसाला, त्यांचा ऑथेंटिक कोल्हापुरी गरम मसाला, तो घालते मी. आणि मीठ. झालं, त्याला चांगली उकळ येऊ दे आणि हा तुमचा तांबडा रस्सा तयार. हे ते मी सुकं मटण केलं होतं त्या दिवशी. आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.